आज सातारा जिल्ह्यामध्ये बहुजन हिताय पालक छत्रपती शिवरायांच्या राजधानीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष, महासचिव आणि युवकची सर्व टीम यांनी वंचित बहुजन आघाडी स्वाभिमानी सातारा नावाने एक यूट्यूब चॅनलची आज सुरुवात केली. या चॅनलच्या उद्घाटनानिमित्त पत्रकारितेमधला जो स्वाभिमान आहे तो हरवत चाललाय आणि त्याच्या अनुषंगानं तो स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी खरीखुरी पत्रकारिता कशी असते याचा एक उदाहरण इथं स्थापित करण्यासाठी जिद्दीनं पेटलेल्या वंचितच्या युवा कार्यकर्त्यांनी आज हा निर्णय घेतला आहे की त्यांनी या चॅनलच्या माध्यमातून ग्राउंड रियालिटी आणि मग सरकारी सगळा लवाजमा याच्या दरम्यानचा जो गॅप असतो तो भरून काढण्याचं जे काम प्रामाणिकपणे जे खऱ्या अर्थानं पत्रकारितेचं आहे ते साध्य करण्यासाठी हे काम त्यांनी आज हाती घेतलेलं आहे. त्यानिमित्त मी इम्तियाज नदाफ, वंचित बहुजन आघाडी राज्य प्रवक्ता या त्यांच्या इनिशिएटिव्हचं कौतुक करतो, त्यांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर पत्रकारितेशी अनुषंगानं बोलायचं झालं तर मला आठवतंय की या जगामध्ये ज्या सत्ता झाल्या त्या सत्तांमधले जे ग्रेट लीडर्स होते त्या लीडर्समध्ये 80 लाख स्क्वेअर किलोमीटरवर राज्य करणारी एक मोठी हस्ती होऊन गेली. त्यांचं नाव होतं उमर बिन खत्ताब. हे इस्लामचे दुसरे खलिफा होते आणि उमर बिन खत्ताब यांनी एक वाक्य वापरलं होतं की जब झूठ का बोलबाला हो तो सच बोलना जिहाद. जिहाद म्हणजे पवित्र क्रांती. याचा अर्थ असा होतो की ज्यावेळेस खोटं खूप वाढलेलं असतं त्यावेळी त्या खोट्याच्या मध्ये उभं राहून खरं बोलणं ही फार मोठी क्रांती ठरते. आणि अशा परिस्थितीमध्ये आज आपण देशामध्ये खरं बोलणाराला जेलमध्ये टाकणं, खरं बोलणाराचा खून करणं, त्याच्या सुपाऱ्या देणं, खरं बोलणाऱ्यांना डांबून टाकणं, मग आपण अनेक उदाहरणं बघतोय. आणि अशा दरम्यान सुद्धा येणारी नवी पिढी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीतून, त्यांच्या पाठिंब्यातून, त्यांच्या आदर्शातून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब आंबेडकरांचा आज वाढदिवस आहे, आज 10 मे 2026 रोजी हे क्रांतिकारक पाऊल उचलणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या तमाम सातारा जिल्ह्यातील युवकांना मी पुन्हा एकदा या बाईटच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमाचं अनावरण झालं, हा यूट्यूब चॅनल आज लॉन्च झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. जय भीम, जय भारत.